सकाळची सुरुवात झाली मम्मीला सोडण्यापासून. मम्मी चाललेली देवाला. पण तिथे स्टँडवर सोडलं. स्टँड म्हणजे स्टँड नाही, पण तिथे एस टी येऊन थांबतात सगळ्या. थंडी लई वाजालती, त्यामुळे चहा घ्यावा म्हणलं. मम्मीला पण चहा दिला. मी पण चहा पिऊन घेतला आणि तिथं बसलो जरा. तिथं बसल्यावर कळालं एस टी यायला अजून 1 तासभर आहे. मग काय एस टीची वाट बघत बसलो 1 तासभर. त्यानंतर घरी निघावं म्हणलं आणि आपण निघाले आणि सिग्नल लागलं नाही असं कधीच झालं नाही. घरी आलो, पहिल्यांदा अंघोळ करून आवरून घेतलं. परत नाश्ता करून घ्यावा म्हणलं. आता काय मम्मी नाही म्हणल्यावर स्वतःलाच चहा करून घ्यायला लागणार. मग चहा, तूप, चपाती खाऊन घेतलं आणि नाश्ता कन्व्हर्ट करून घेतला. प्रतीक आलेला. प्रतीकसोबत जायचं होतं जरा बँकेत. त्याचं अकाउंट झालं होतं डिॲक्टिवेट. ते ॲक्टिवेट करायसाठी जायचं होतं. जाता जाता आपला आकाश भाऊ भेटला रस्त्यात. मग काय त्याला ब्लॉगमध्ये घ्यावं म्हणलं. त्यानंतर आलो बँकेत. पण सर म्हणले बँकेचं ट्रान्झॅक्शन लेट झाल्यामुळे अकाउंट डिॲक्टिवेटच राहणार. सर म्हणले तुम्ही कॅश विड्रॉल करून घ्या. पण कॅश विड्रॉल करायला गेल्यानंतर लाडक्या बहिणींची रांग लागलेली. त्यानंतर भाऊ म्हणला जाऊ दे दुसऱ्या बँकेत जाऊया. ए बँक आहे कॉलेज कॉर्नरला. तिथे गेलो. तिथं अकाउंटची चौकशी केली. ते बँकेतले सर म्हणले तुम्ही ऑनलाईन देखील अकाउंट काढू शकताय. त्यानंतर भाऊ म्हणला घरी जाऊया. आपल्यानंतर केस पण कापायला जायचं होतं. पण ऊन लई असल्यामुळे काही गेलो नाही. संध्याकाळी केस कापायला गेलो. पण आपलं नशीब पण एवढं चांगलं आहे की केस कापायचं दुकानच बंद होतं. आपलं व्लॉग बघायला कसं वाटतात कमेंट बॉक्समध्ये 100% सांगा भावांनो. व्लॉगला लाईक आणि तुमच्या भावाला फॉलो तेवढं करायला लागते.